नमस्कार. आज 13 सप्टेंबर 2025 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजची महत्त्वपूर्ण बातमी पहा. एडीआरचे सहसंस्थापक जगदीप छोकर यांचे निधन. आता एडीआर ओके, आपल्यापैकी ज्या विद्यार्थ्यांचं GS2 सिलेबस कंप्लीट झालेला आहे पहा, त्यांना ही संस्था माहिती असेल. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स किंवा सध्याला बिहारमध्ये SIR चालू आहे पहा. मग या SIRच्या विरोधात पहिल्यांदा भूमिका कोणी मांडली होती तर ते एडीआरने मांडली होती. व फक्त SIR नाही बरं, तर पहा याच्यापूर्वी इलेक्टोरल बॉन्डचा मुद्दा आलेला होता 2016 मध्ये. त्याच्या विरोधात पण पहिल्यांदा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका कोणी घेऊन गेले होते तर एडीआर. व एडीआरचे वकील कोण असतात पहा, पूर्वीपासूनच प्रशांत भूषण सर. तर प्रशांत भूषण सरांचा एक आर्टिकल आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेला आहे. ओके, तर जगदीप छोकर यांनी असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स ही जी संस्था बनवली होती 1999 मध्ये. ओके, याच्यापूर्वी पहा ते IIM मध्ये प्रोफेसर पदावर त्यांनी कार्यरत राहिलेले आहेत. म्हणजे IIM अहमदाबादमध्ये त्यांनी प्रोफेसर पदावरती होते. त्यानंतर त्यांनी PhD पण केलेली आहे. कदाचित MPSC कंबाईन परीक्षेला पर्सन इन न्यूजमध्ये हे स्टेटमेंट बेस्ड प्रश्न येऊ शकतात पहा. पण UPSC साठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे काय पहा, एडीआर ही संस्था. व तुम्हाला माहिती असेल पहा, आपल्या UPSC मध्ये NGOज आहेत. ओके, सिलेबसला NGO आहेत. त्यानंतर काय आहेत, दबाव गट. ओके, मग यामधूनच आपला हा सिलेबसचा पार्ट आहे. ओके, एडीआरचे संस्थापक म्हणजे एडीआर ही संस्था कशासाठी काम केलेली आहे बेसिकली आपल्या देशामध्ये, तर आपल्या देशाची लोकशाही अधिकपणे बळकट व्हावी यासाठी एडीआरने काम केलेलं आहे. ओके, त्यामुळे अगदीच जगदीप छोकर सरांचं निधन झालं ही भारतासाठी म्हणजे अगदीच पहा, आपण त्यांना नक्कीच मिस करूयात. कारण त्यांनी भारत देशामध्ये बहुतांशरित्या रिफॉर्मला आणण्यासाठी यासोबतच पहा आपल्या देशाची लोकशाही बळकट व्हावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. व ही जी संस्था आहे एडीआर ती आणखीन प्रयत्न करत राहील असं आपल्याला बेसिकली सांगता येतं. कारण SIR सध्याला जे बिहारमध्ये चालू आहे त्याच्या विरोधात पण यांनी आवाज उठवलेली होती. ओके, त्यामुळे अगदीच यांना नमन करून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. त्याच्यानंतर पुढची बातमी आहे पहा, देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून शुक्रवारी CP राधाकृष्णन यांनी शपथ घेतली आहे. त्यासोबतच त्यांनी विरोधकांना म्हटलेलं आहे की मी नक्कीच जस्टिस करण्याचा नक्की प्रयत्न करेन. म्हणजे मी फक्त एका पॉलिटिकल पार्टीचा नसून तर तुमचा देखील आहे किंवा ऑपोजिशन पक्षाला पण तेवढाच आम्ही महत्त्व देऊ असं त्यांनी पहिल्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे. डन. त्याच्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. राज्यात लवकरच निवडणुका लागण्याचा वेध आपला प्राप्त होत आहे. पुढची बातमी आहे, भारताची प्रगती होत असल्याने भीतीपोटी आयात शुल्क अमेरिकेने लावलेलं आहे असं सर मोहन भागवत यांनी टीका केलेली आहे अमेरिकेवरती. पण ही बातमी आपल्यासाठी गरजेची नाही आहे पहा. अमेरिका आणि भारताचं जे रिलेशन आहे ते सध्याला खटासमधून झालेलं आहे. ठीक आहे, पुढे चला आपण. नेक्स्ट आहे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या स्थलांतरांचा अखेर परवानगी देण्यात आलेली आहे. ओके, आता पहा पेनचा आहे, त्यानंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे, तिथून आपण काय करत आहोत, आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये टायगरला आणत आहोत. व जवळपास पहा 8 टायगर आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आणत आहोत. जेणेकरून काय होईल, वेस्टर्न घाट जो परिसर आहे आपल्या भारताचा, तर वेस्टर्न घाटमध्ये परत एकदा टायगर्स तिथं उत्पन्न होतील अशी आपल्याला एक आशा आहे. यासाठी आपण टायगर्सचं रिलोकेशन केलेलं आहे व त्याला मान्यता मिळालेली आहे. ओके, ही पण आजच्या दिवसाची पॉझिटिव्ह न्यूज आहे. पुढे जाऊयात आपण. त्यानंतर या पेजवरती गरजेची न्यूज एकही नाही. नेक्स्ट आहे पहा, सुशीला कार्की नेपाळच्या हंगामी पंतप्रधान पदावरती त्यांनी शपथ घेतली व नेपाळच्या त्या पहिल्या महिला पंतप्रधान झालेल्या आहेत. ओके, आता पहा यांच्यासमोर अगदीच पाहिलात तुम्ही तर भरपूर काही गोष्टी आहेत ज्याला त्यांनी रिफॉर्म करणं गरजेचं आहे. यासोबतच पहा त्या हंगामी पंतप्रधान आहेत. बरोबर, बांगलादेशमध्ये पण हंगामी सरकार सध्याला कार्यरत आहे. पण त्यांनी 3 महिन्याचा कालावधी दिलेला होता की 3 महिन्यामध्ये आम्ही इलेक्शन घेऊ, पण ते शक्य झालं नाही. अगदी तशाच पद्धतीची सिच्युएशन नेपाळमध्ये पण आहे. मग आता पाहूयात सुशीला कार्की या कशा पद्धतीने सामोरं जातात किंवा कशा पद्धतीने नेपाळला परत एकदा ट्रॅकवरती ते आणतील. ओके, त्यासोबतच पहा भारत देशासाठी हे अगदी चांगले झालेलं आहे. त्यामुळे भारताने पण त्यांना काय दिले, शुभेच्छा दिल्या आहेत. कारण पहा KP शर्मा ओली जे होते त्यांनी पहा नेपाळचा मॅप बदललेला होता. नेपाळचा मॅप बदलून त्यांनी काय केलं होतं की अगदीच भारताच्या हद्दीत ते आहेत असं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. म्हणजे अगदी पहा 2 दिवस झाल्यानंतर ते काही ना काही प्रकरण करून काढत होते KP शर्मा ओली. त्यामुळे भारताच्या थोडंसं प्रो चायना होते ते. ओके, भारतासोबत थोडंसं त्यांची म्हणजे वादविवाद चालू होता. त्यामुळे अगदीच आपल्यासाठी तर ते बेटर झालं. परंतु पहा आपला जो शेजारी राष्ट्र आहे तो अशा पद्धतीने
अशांत राहणं हे भारत देशासाठी योग्य नाही. यासाठी नेपाळमध्ये हंगामी सरकार स्थापन झालं ही भारतासाठी अगदी चांगली न्यूज आहे पहा. ओके, त्यानंतर आज मणिपूरच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी जात आहेत. ओके, त्याबद्दलची बातमी आपल्यासाठी गरजेची नाही. त्यानंतर वनताराविषयी SITचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. आता याची जी बातमी आहे किंवा अहवाल तर सादर झालेला आहे पहा वनताराबद्दलचा, पण तो अहवाल अद्याप पब्लिक डिस्क्लोजर करण्यात आलेला नाहीये. त्याची सुनावणी पहा 15 सप्टेंबर रोजी आहे. मग 15 सप्टेंबरला येईल अहवाल, त्यावेळेस आपण पाहूयात म्हणजे वनतारा खरंच इलिगल आहे की लिगल आहे हे सुप्रीम कोर्ट त्या दिवशी डिसाईड करेल. डन. त्याच्यानंतर मोसमी पावसाला परतीचे वेध ही बातमी आपण कालच्या पण न्यूजपेपरमध्ये पाहिलेली आहे, स्किप करू शकता. पुढची बातमी आहे भ्रष्टाचार विरोधात AI मंत्री अल्बेनियाचे पंतप्रधान AD रामा यांचा दावा. आता परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो की जगात पहिल्यांदा कोणत्या देशामध्ये मंत्रिमंडळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सला समावेश करून घेण्यात आलेला आहे, तर अल्बेनिया. ओके, अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी काय केलंय पहा, एक मंत्रीपद रोबोटला दिलेलं आहे व ते रोबोट बेसिकली काम काय करणार आहे, तर अगदी आपल्या पण भारत देशामध्ये किंवा आता पहा सध्याला महाराष्ट्रामध्ये एखादी टेंडर जर निघालेलं असेल, हे टेंडर योग्य व्यक्तीला कोणाला द्यायचं हे ना अगदी पहा मंत्र्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तीला न देता ते भारत सरकारसाठी किंवा सरकारसाठी कोणतं योग्य टेंडर असेल किंवा कोणत्या व्यक्तीला आपण जास्त चांगल्या पद्धतीने टेंडर देऊ शकतो हे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ठरवणार आहे व त्यानुसार हे टेंडरचं जे अलोकेशन आहे ते तिथं अल्बेनियामध्ये घेतलं जाणार आहे व त्यांच्या पंतप्रधानांनी AD रामा यांनी दावा केलेला आहे. ओके, तर बेसिकली आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा उपयोग करून आपण काय करू शकतो पहा, तर मंत्रिपद तर तिथं देण्यात आलेलंच आहे, यासोबतच त्यांनी काय केलंय करप्शनला कमी करण्यासाठी इथं प्रयत्नशील आहे सरकार. ओके, हे यामधून दिसतं. परीक्षेला सरळ सेवा किंवा कंबाईन परीक्षेला हा डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो की कोणत्या देशामध्ये पहिल्यांदा रोबोटला मंत्री करण्यात आलेला आहे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मंत्री करण्यात आलेला आहे, तर ते कोणतं राष्ट्र आहे, अल्बेनिया. प्लीज लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढे सातारा गॅझेट अंमलबजावणीच्या हालचाली चालू झालेल्या आहेत. ओके, चांगली न्यूज आहे. त्याच्यानंतर पुढे उपेक्षित शहीदांची संघर्ष कथा स्किप करू शकता. त्यानंतर बेंडकांनाच सुधारावे लागेल. ओके, आता ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे. ओके, आता हा आर्टिकल न वाचला तरी चालेल. पहा फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपण काय करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपण प्रशासनात केल्यानंतर काय येईल, ट्रान्सपरन्सी येईल. ओके, तुम्हाला जे मुद्दे पूर्वी माहिती आहेत ना तेच इथं लिहायचं आहे. ओके, त्यामुळे स्वतःहून मी तुम्हाला काही सांगणं हे काही आवश्यकतेचं मला वाटत नाही, त्यामुळे मी स्किप केलेलं आहे. पुढे चला. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता आय थिंक इथे संपतं. हा आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्हाला, निबंधासाठी हा टॉपिक लक्षात ठेवायचा आहे. बालविवाह थांबणार कधी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक देण्यात आलेला आहे. अवांतर वाचन आहे, SA साठी खूप महत्त्वपूर्ण ठरेल. शक्य झालं तर आजचा न्यूजपेपर तुम्हाला वाचायचा आहे. याची PDF जी आहे ती टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे. तर प्लीज हे आर्टिकल तुम्ही स्वतःहून वाचून घ्यायचं आहे. यामध्ये एक्सप्लेनेशनचा भाग काही नाही आहे, पण तुम्हाला माहिती असावं या नात्याने अवांतर वाचनाचा होमवर्क तुम्हाला मी देत आहे. डन. त्याच्यानंतर आजचं इंडियन एक्सप्रेस पाहूयात. इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रशांत भूषण यांनी आर्टिकल लिहिलेलं आहे. कोणाबद्दल, तर पहा EDRचे संस्थापक जगदीप यांचं निधन झालं यांच्याबद्दल हा आर्टिकल आहे. व मी आत्ताच म्हटलं ना तुम्हाला की प्रशांत भूषण सरच केस लढायचे बेसिकली EDR बद्दलचे, बरोबर आहे. व यामध्ये पण त्यांनी तेच दिलेलं आहे की 2016 ते 2018 मध्ये काय झालेलं होतं, तर अगदीच पहा इलेक्टोरल बॉन्ड पहिल्यांदा आणण्यात आलेले होते. मग इलेक्टोरल बॉन्डला चॅलेंज कोणी दिलेलं होतं, तर EDR या संस्थेनेच त्यांचं चॅलेंज दिलेलं होतं. त्यानंतर 2025 मध्ये जून महिन्यामध्ये SIR ही नावाची संकल्पना केंद्रीय निवडणूक आयोगाने आणली की लगेच त्याला पहिल्यांदा विरोध कोणी केला, EDRने विरोध केला. ओके, त्यासोबतच मग योगेंद्र यादव सर असे सर्वजण तिथं मिळून त्यांनी एक SIR विरोधी मोहीम चालवलेली आहे. व आता सुप्रीम कोर्ट पाहूयात त्याबद्दल ॲक्शन काय घेईल. कारण आतापर्यंत सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की आधार कार्ड मॅन्डेटरी करा, परंतु अद्याप बिहारमध्ये इलेक्शन लागलेलं नाहीत, त्यामुळे सुप्रीम कोर्ट पण सध्याला स्टे मोडवरती आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. ईज ऑफ डुईंग इन सायन्स गरजेचं नाही आहे. त्यानंतर क्रिटिक इज ॲट सी. ओके, आता हा ग्रेट निकोबार प्रोजेक्ट याबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे. याचं पण मी होमवर्क तुम्हाला देत आहे. ते म्हणजे पहा संसद TVवरती काल रात्री प्रोग्राम झालेला आहे. 11 सप्टेंबर रोजी इन डेप्थ ॲनालिसिस करण्यात आलेला आहे. पर्स्पेक्टिव्हमध्ये ग्रेट निकोबार प्रोजेक्ट घेण्यात आलेला आहे. व हा आर्टिकल तुम्ही प्लीज पाहू नका, कारण हा आर्टिकल BJP स्पोक्सपर्सनने लिहिलेला आहे. ओके, मग यामधून तुम्हाला जास्त राजकीय व्ह्यू मिळतील, परंतु संसद TVवरचा 11 सप्टेंबरचा तुम्ही यूट्यूबचा व्हिडिओ पाहून घ्या, तुम्हाला तिथून जास्त पॉईंट क्लिअर होतील. त्याच्यानंतर आय थिंक
कालचं किंवा परवा दिवशीचं माझं पण व्हिडिओ पाहू शकता, त्यामध्ये मी प्रिलिमला जे प्रश्न येतील, ओके, प्रिलिमसाठी प्रश्न कोणते येतील पहा, तर तिथे कोणत्या आदिवासी जमाती आढळतात. ओके, शॅम्पेन ही आदिवासी जमात ग्रेट निकोबार आयलंडवरती आढळते. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. यूपीएससी प्रिलिमला हा प्रश्न डायरेक्टली विचारला जाऊ शकतो. डन आहे. त्याच्यानंतर इथे नाही आहे, त्याच्यानंतर आणखीन बॅकमध्ये जाऊयात आपण. हां, तर पहा, काल सुप्रीम कोर्टासमोर एक PIL दाखल करण्यात आली होती व त्या PIL बद्दल चर्चा करत असताना चीफ जस्टिस ऑफ इंडिया BR गवई यांच्यासमोर प्रश्न पडला किंवा त्यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे पहा, की फक्त दिल्ली NCR या भागातच का फायर क्रॅक बॅन करण्यात आलेले आहेत. ओके, म्हणजे हा आपला प्यारा भारत आहे व ही देशाची राजधानी आहे व देशाच्या राजधानीमध्येच फटाके बंदी आहे, मग तुम्ही अन्य जे शहर आहे तिथं बंदी का करत नाही. आता त्यावरती लगेच केंद्र सरकारचे जे वकील आहेत त्यांनी काय म्हटले की नाही, दिल्ली NCR मध्ये पोल्युशन रेट जास्त आहे व अन्य भागामध्ये पोल्युशन तेवढे जास्त नाही. त्यावर BR गवई यांनी काय उत्तर दिलं पहा, की मी लास्ट इयरला अमृतसर येथे गेलेलो होतो व तिथे पण दिल्लीपेक्षा जास्त पोल्युशन तिथं आढळलं. त्याच्यानंतर आणखीन एक का तुम्ही गेल्या वर्षीच तुम्ही बातमी पाहिला असाल तर पुणे एअर क्वालिटी इंडेक्स सगळ्यात जास्त खराब महाराष्ट्रामधील झालेला होता. त्याच्यानंतर बॉम्बे किंवा मुंबईमध्ये पण एअर क्वालिटी इंडेक्स अतिशय खराब झालेला होता लास्ट इयरला. बरोबर आहे. मग एअर क्वालिटी इंडेक्स फक्त दिल्लीचाच खराब आहे असं नाही, तर अगदीच पहा, अमृतसर असू द्या, पुणे असू द्या, मुंबई असू द्या, अशी मोठी जी सिटीज आहेत ना तिथे पण एअर क्वालिटी इंडेक्स तिथे खराब होत आहे. मग यावरती केंद्र सरकारने आता सध्याला वेळ मागून घेतलेला आहे. त्यामुळे पहा, आता सध्याला ही न्यूज बनत आहे. ओके, म्हणजे बेसिकली सांगायचं काय तर या आर्टिकलमधून न्यूज बनत आहे व पुढल्या वर्षी येईपर्यंत या न्यूजचा निकाल नक्की लागेल. मग त्यावेळेस आपल्याला या गोष्टीकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. किंवा अगदीच पहा, इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकेल. आता मेन्स परीक्षेला जर हा प्रश्न आला नाही तर मुलाखतीला हा प्रश्न नक्की विचारला जाऊ शकेल. पहा, तुमचं मत काय आहे. किंवा आता जे विद्यार्थी IBची एक्झाम देत आहेत पहा, IBच्या एक्झामची जर इंटरव्ह्यू दिवाळीमध्ये जर आली ना तर हा प्रश्न बेसिकली पडू शकतो की संपूर्ण देशभरामध्ये फायर क्रॅक बॅन करणं अपेक्षित आहे का. ओके, तर अगदीच तुमचे ओपिनियन तिथे मॅटर करतात. आता याबद्दल एडिटोरियल वगैरे नक्की येतील, त्यावेळेस आपण शिकूयात. फक्त आज लक्षात घ्या तुम्ही की सध्याला ही न्यूज मेकिंगमध्ये आहे. याचे ओपिनियन आणि एडिटोरियल पेजवरती जर आर्टिकल आले तर आपण हे नक्की अभ्यासणार आहोत. ओके, निश्चिंत राहा, एकही बातमी मी सुटू देणार नाही. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील खड्ड्यांची अवस्था याबद्दल सो मोठं कॉग्निझन्स घेतलेलं आहे बॉम्बे हायकोर्टाने व हे अतिशय महत्त्वाचं आहे. पहा, आर्टिकल 21 UPSCचं फेवरेट आर्टिकल आहे. पहा, ओके, तर बॉम्बे हायकोर्टाने स्वतःहून PIL दाखल करून घेतलेली आहे व त्यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आजपर्यंत जेवढे जखमी झाले किंवा जेवढे मृत झालेले आहेत रोड ॲक्सिडेंट, त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्यामध्ये खड्डे पडल्यामुळे जेवढ्या जणांचा मृत्यू झालेला आहे किंवा जेवढे जखमी झालेले आहेत त्या सगळ्यांचा डाटा महाराष्ट्र सरकारला त्यांनी मागवलेला आहे. महाराष्ट्र सरकार म्हणजे अगदीच मुंबई जी महानगरपालिका आहे त्यांच्याकडून हे डाटा मागवण्यात आलेला आहे. आता पाहूयात बॉम्बे हायकोर्ट याबद्दल काय जजमेंट देईल. व पहा, बॉम्बे हायकोर्ट अगदीच चांगल्या पद्धतीने कार्य करते या गोष्टींबद्दल. लास्ट इयरला म्हणजे अगदीच पहा 2022ची न्यूज आहे आय थिंक. ओके, 2022मध्ये द हिंदूमध्ये एक आर्टिकल आलेला होता. ऊसतोड कामगार जे आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. तर लगेच बॉम्बे हायकोर्टानं सो मोठं कॉग्निझन्स त्यावेळेस घेतलेलं होतं व सध्याला ती केस चालू आहे. हा थोडासा लेट होतो पहा, पण अगदीच बॉम्बे हायकोर्ट अगदी सो मोठं कॉग्निझन्स घेत असतं. अगदी त्याच धर्तीवर पहा, त्यांनी परत एकदा घेतलेला आहे सो मोठं कॉग्निझन्स व त्यांनी विचारलेलं आहे की किती आकडेवारी आहे ज्यामध्ये मृत्यू आणि जखमी झालेले आहेत खड्ड्यांमुळे. ओके, व सर्वांना माहिती आहे किंवा अगदीच पहा, आपल्या राज्यभरात असू द्यात किंवा संपूर्ण देशभरात असू द्यात खड्ड्यांची किंवा रस्त्यांची अवस्था खूप बिकट आहे. म्हणजे जागोजागी खड्डे पडलेले आहेत. मग बॉम्बे हायकोर्टावरती काय ॲक्शन घेईल ही पण आता न्यूज काय आहे मेकिंगमध्ये आहे. कारण बॉम्बे हायकोर्टाचं काय म्हणणं आलेलं आहे पहा, की प्रत्येकाची चूक नाही आहे. ओके, म्हणजे खड्डे पडले ही आपली चूक नाही आहे. म्हणजे आता पहा ना, आर्टिकल 21 काय म्हणतं, राईट टू लाईफ विथ डिग्निटी, म्हणजे मला जीवन जगण्याचा, म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याचा मला अधिकार आहे. मग पहा, मला चांगलं जर जीवन जगण्याचा अधिकार असताना मला खड्ड्यामधून जावं जर लागत असेल तर माझ्या मूलभूत हक्काचं तिथं हनन आहे. मग माझी त्यामध्ये काही चूक नाही, तर ती चूक कोणाची आहे तर सरकारची चूक आहे. मग यासाठीच त्यांनी आकडेवारी मागितलेली आहे व एकदा जर आकडेवारी बॉम्बे हायकोर्टाला समजली तर नक्कीच महाराष्ट्र सरकारला यांनी फटका लावणार आहेत. डन, आय होप ही बातमी समजलेली असेल तुम्हाला. त्याच्यानंतर मागे जाऊयात. मराठा कोटाबद्दल तीच आर्टिकल आलेला आहे, स्किप करू शकता. त्याच्यानंतर फ्रंट पेजवरती नेपाल गेट्स फर्स्ट वुमन प्राईम मिनिस्टर सुशीला कार्की या पहिल्या पंतप्रधान झालेल्या आहेत. नेपाळच्या महिला पंतप्रधान म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर
CP राधाकृष्णन यांनी 15वे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्यांनी शपथ काल घेतलेली आहे. यासोबतच मी म्हटलं ना तुम्हाला की पहा, ऑपोजिशन पक्षांना पण त्यांनी काय म्हटलंय की मी जस्टिस देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. विल एन्श्युअर फॉर फिअर्स जस्टिस. ओके, नेक्स्ट आहे 8 टायगर्स टू बी ट्रान्सलोकेटेड टू सह्याद्री फ्रॉम तडोबा अँड पिंच. ओके, ताडोबा आणि पिंच टायगर रिझर्व्हमधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये 8 टायगर्स त्यांनी काय रिलोकेट करण्यात येणार आहे. ओके, ही पण न्यूज आपण पाहिलेली आहे. त्याच्यानंतर आणखीन एक अतिशय महत्त्वाची पर्सनली न्यूज, यासोबतच काय म्हणू शकता तुम्ही की सरळ सेवा आणि कंबाईन परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा की सेबीचे चेअरमन कोण आहेत सध्याला, तर सेबीचे चेअरमन आहेत पहा तुहिन कांता पांडे, हे सध्याला काय आहेत सेबीचे चेअरमन आहेत. त्यापूर्वी माधवी बुच मॅडम होत्या, आता त्यांच्या जागी कोण आलेले आहेत तर तुहिन कांता पांडे हे सध्याला सेबीचे चीफ आहेत. ओके, आय होप ही बातमी पण तुम्हाला समजलेली असेल. तर अशा पद्धतीने आजचं इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता इथे संपतं. पहा, संपूर्ण बातम्या ऑलरेडी घेतलेल्या होत्या, त्यामुळे लवकरात लवकर आजचा न्यूजपेपर इथं कव्हर झालेला आहे. यासोबतच आणखीन एक सूचना, पहा अगदी याचा फायदा होत आहे का नाही एकदा मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि आता पहा, अगदी आज सध्याला जर तुम्ही पाहिला तर आपले व्ह्यूज वगैरे खूप कमी आहेत व अगदीच जास्त विद्यार्थी पहा म्हणजे अगदी 1 मिनिट ते 2 मिनिट इतपत पाहत आहेत. जर शक्य झालं ना तर नक्की सांगू शकता तुम्ही मला, अन्यथा आपल्याला हे व्हिडिओ वगैरे मी स्टॉप करू शकेन. ओके, म्हणजे माझा पण वेळ तिथं नक्कीच वाचेल. ओके, त्यामुळे शक्य झालं तर नक्की मला सांगू शकता, म्हणजे पुढची दिशा आपल्याला ठरवता येईल. ओके, धन्यवाद.